वेलकम बॅक टू माय चॅनल. मराठी परिवारामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी हा घेतलेला आहे मस्त पुदिना. तो आहे घरचा आणि मस्त असा फ्रेश. तर तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल की माझी कशाची तयारी आहे. तर मस्त अशी आज मी गुपचूप पार्टी माझ्या घरी आहे, जी खूप दिवसाची माझी आणि माझ्या मुलांची इच्छासुद्धा होती. तर चला म्हटलं आता मस्त गुपचूपची तयारी करू. तर पुदिना छान पहिला अगोदर स्वच्छ धुवून टाकला आणि असे मग छान त्याचे असे पत्ते तोडले. तर हा घरचाच पुदिना आहे, जे माझ्या पुतणीनं घरी लावलेला होता. तर त्याच्यामुळे मला मार्केटमधून काही आणायचं काम नाही पडलं. आणि हे बघा किती 2 वेळा धुतल्यावर सुद्धा किती असा हे होता, याच्यामध्ये धूळ होता, म्हणून छान 3 वेळा तरी धुणं फार गरजेचं आहे. तर त्यानंतर अशी छान मस्त मिरची धुवून आणि घेतली आणि छान मिरचीसुद्धा त्याच्यामध्ये टाकली. थोडाफार कोथिंबीरसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केला आणि असं छान मस्त मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेतलं. तर छान जगभर पाणी घेतलं आणि हे बघा असं छान ब्लेंड करून घेतलं आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट असं सोडून दिलं. तर याच्या आता पुड्यासुद्धा पण निघलेल्या आहे, दुकानामध्ये अवेलेबलसुद्धा आहे. तर आता मी नेक्स्ट टाईम ना एवढं घरी काही करणार नाही, डायरेक्ट पुड्या घरी आणणार आणि गरम पाण्यामध्ये त्याला सोडून देणार. मध्ये करायचं काही तेवढं किचकिच नाही आणि खूप टाईम वेस्ट होतो याच्यामध्ये पण. तर थोडं धनिया पावडर टाकलं, थोडं जिरा पावडर टाकला आणि थोडं आपलं साधं मीठ टाकलं. तर काळं मीठ आणायचं होतं, सचिन गेले मार्केटला, कारण की परत गुपचूपचे पॉकेट आणणार होते. घरी 2 असल्यामुळे एवढ्या जणाला काही पुरणार नाही, म्हणून परत मार्केटमध्ये त्यांना पाठवलं. आणि आता माहीत केव्हा येईल तोपर्यंत म्हटलं थंड करायला ठेवून देते याला. आणि म्हणजे कसं गुपचूपला ना छान मस्त थंड चिल्ड पाणी प्यायला बरं वाटते. आणि हे बघा मीठ पण आणलेलं होतं, काळं मीठ, आणि सोबतनं त्यांनी आलूची चटणीसुद्धा पण आणलेली होती मार्केटमधून. आणि हे बघा मुलाची अशी तयारी सुरू आहे. तर गुपचूपचं पॉकेटसुद्धा फोडला आणि हा दक्षून इकडे खाण्याची त्याची तयारी अशी सुरू होती. म्हणाला मम्मी मी तोपर्यंत 3-4 गुपचूप खाऊन घेते. मी म्हटलं हे बघ आता पाणीसुद्धा झालेलं आहे रेडी, तर तू थोडंसं ट्रायसुद्धा करून बघ की पाणी कसं झालेलं आहे. आणि खरंच पाणी त्याला खूप छान आवडलेलं होतं आणि म्हणजे खूप छान बनलेलं होतं पाणी, परफेक्ट बनलेलं होतं. फक्त थोडं मीठ कमी वाटत होतं त्याला. तर म्हटलं ठीक आहे, आपण अजून परत त्याच्यामध्ये अजून मीठ टाकू. तर त्याला असं छान मस्त गुपचूपमध्ये भरूनसुद्धा दिलं मी आणि त्याने मस्त खाल्ला. आणि खरंच मुलं जर खुश झाले ना तर खूप छान वाटते, हो की नाही. तर याच्यामध्ये थोडंसं मला निंबूसुद्धा पिळायचं होतं, तर निंबूसुद्धा पिळून घेतलं आणि खरंच खूप भारी टेस्ट आलेली होती. तर इकडे चिंचेच्या पाण्याची तयारी, खट्टा झालं. आता चला म्हटलं मिठा पाण्याची तयारी सुरू करूया आपण. तर कम से कम 1 घंटा अगोदरच मी छान असं भिजू घालून ठेवलेलं होतं. थोडं कोमट पाण्यामध्ये भिजवून घालून ठेवलेलं होतं. तर याला छान असं हाताने असं थोडं मॅश करून घेतलं, जेणेकरून त्याचा जो पूर्ण कस वगैरे आहे तो पूर्ण निघून जाईल. छान टेस्टी झालेलं होतं. सुद्धा पण लावून देते, कारण की सचिन आणि आई जेवण करणार होते. आम्ही तर काही जेवण करणार नाही, कारण की पोट भरून आज गुपचूप खायची तयारी होती सर्वांची. तर आलू असे कट करून घेतले. मी असे डायरेक्टली कधी आलू मांडत नाही. तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी असं थोडं स्पीडमध्ये घेतलेलं आहे. पण काश मला कधी कधी असं वाटते व्हिडिओ बनवताना, काश एवढी स्पीड जर आपल्यामध्ये असती तर किती झटपट काम झालं असतं ना. पण फक्त हे असं मोबाईलमध्येच एडिटिंगमध्येच होतं. तर आता छान मस्त आता पाणी वगैरे झालेलं माझं रेडी आणि आता छान असं सोडून घेतलेलं आहे. आणि मस्त त्याच्यामध्ये असं थोडं काळं मीठ टाकलेलं आहे, साधं मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि थोडं तिखटसुद्धा टाकलेलं आहे, ज्याच्याने खूप छान टेस्ट येणार. आणि हे असा बारीक कट करूनसुद्धा कांदा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये गूळ ना थोडं ॲड केलेला आहे, त्याच्याने खूप छान अजून भारी टेस्ट आहे. चिंचेच्या पानामध्ये मी कम से कम 1.5 गळा टाकलेला आहे गुळाचा, ज्याच्याने खरंच पाणी खूप छान टेस्टी पण झालेलं होतं. इकडे आलू पण माझे छान मस्त शिजून रेडी झालेले होते. तर चला म्हटलं आता याचे पण छान मस्त याला क्लीन करून घेतलं, म्हणजे जे वरचं जे फोलपट असते ते काढून घेतलं. छान मस्त मॅश करून घ्यायचे आहे. तर याला मी छान मस्त असं फोडून आणि याच्यामध्ये ना आता मला भरपूर सारं काही टाकायचं आहे. तर प्लीज व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा आणि खरंच तुम्हाला पण नक्की व्हिडिओ आवडेल हवाला. तर याच्यामध्ये मी चणे, वाटाणे आणि माझ्याकडे मोठ नव्हती म्हणून मी मूगसुद्धा भिजू घातलेली होती. तर म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, मोठची जागा मूग चालवते. तर असं याला 1 शिट्टी होऊ दिलेली होती आणि छान मस्त चणे, वाटाणे आणि मूगसुद्धा म्हणजे शिजून गेलेले होते, कारण की कच्चे वगैरे खायला आपल्याला असं छान वाटत नाही. आणि असं छान थोडा ठेचा पण केलेला होता. याच्यामध्ये मिरची, थोडं जिरं आणि कोथिंबीर टाकलेली होती. तर त्याला थोडंसं ब्लेंड करून घेतलं आणि मला कच्ची चटणी बनवायची होती. पण मी चला म्हटलं थोडंसं तडका देऊन देते याला. तर मी थोडं तेल घेतलं आणि थोडी जिरा आणि मोहरीचा त्याला तडका दिला, बस झालं, मग काहीच नाही. आणि असं छान मस्त मिक्स मॅक्स करून घेतलं आणि हे खरंच चटणी एवढी सुंदर झाली होती ना,
की मला हे चटणी आणि गुपचूप खाण्याची खूप इच्छा होत होती. तर बारीक कट केलेला कांदासुद्धा याच्यामध्ये ॲड करून घेतला आणि अजून परत त्याला पूर्ण मिक्स वगैरे करून घेतलं आणि खरंच खूप भारी झाली होती. तुम्हाला जर खरंच अशी जर चटणी बनवायची असेल ना गुपचूपची, तर माझ्या जशी मी बनवली खरंच तशी तुम्ही बनवून बघा. खरंच खूप छान झाली होती आणि खूप टेस्टी पण झाली होती. जर तुम्हाला तडका द्यायचा असेल तर तुम्ही तडका द्या, नसेल द्यायचा तर तुम्ही अशी छान अशी ठेवू शकता. तर बाहेर वगैरे ना आम्ही नेहमी असं खात असतो, पण खरंच फॅमिलीसोबत ना खाण्याची एक काही वेगळीच मजा असते. तर असे मस्त छान 4 पॉकेट आणलेले होते गुपचूपचे. अगोदर आणून ठेवलेले होते 2, पण अजून मागून परत 2 बोलवले, कारण की आमची फॅमिली थोडी मोठी आहे, त्यामुळे आम्हाला एवढ्यांना काही पुरणार नाही. तर इकडे माझा बापूसुद्धा मस्त छान मला अशी मेहनत करू लागत आहे आणि म्हणाला की मम्मी चल मी तुला थोडी मदत करू लागते. तोपर्यंत बाकीची फॅमिली येणार होती. तोपर्यंत म्हटलं मी छान मस्त प्लेट वगैरे बनवून ठेवते आणि खरंच एवढ्यासोबतनं खाण्याची एक मजा वेगळीच असते. तर खूप दिवसानंतर माझा ब्लॉग आलेला आहे. तर आता मी जास्त करून शॉर्ट्स टाकत आहे. ब्लॉग खूप कमी टाकत आहे. तर मी प्रयत्न करेल की हप्त्याचा 1 ब्लॉग टाकत जाणार, नाहीतर मी रोज शॉर्ट्स टाकणार आहे. तर असा होता आजचा दिवस. प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.